भाव आहेत ना ते मला खूप आवडतात. म्हणजे परमात्म्याशी आनंद साधणारा हे जे भावगीत आहे. यार अहो काय चाललंय तुमचं? हे काय चाललंय तुमचं? ते तुमचं चालूपर्यंत मी रिंग रिंग खेळत होतो. हे रिंगरिंग खेळायचंय? रिंगरिंग खेळण्यासाठी येते. उचला उचला ती चुंबळ उचला. ह्याला काय म्हणतात? चुंबळ. काय ते? अहो चुंबळ आहे ती. मग मी बायकोचं घेतो ते काय? ऐका ते चुंबन असते. तुम्ही ना मला फार त्रास देता. तुम्ही मागे बसा बरं. Sorry, sorry. तर रसिक हो मला असं म्हणायचं आहे की ती नीट ठेवा ते. मला हा दाबा हा देतो. मला हा दागा हंसी दुर्बो हा लगदी वाला हा दिन अल बुर्ज खलीफा हा ले जैसा भेस वैसा भाषा बोलने को मजा आता है. हे काय आहे? हे काय आहे? अरबी है ऍक्च्युली. हे अरबी आहे का मला माहिती नाही पण तुमच्यात जास्त चरबी एवढे मत नमस्कार 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 रसिक हो नमस्कार. दिवाळीच्या पहाटे अतिशय मंगल मनाने मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आणि आज आमचा हा भावगीतांची जी मैफिल आहे तो कार्यक्रम तुमच्या पुढे सादर करते. कार्यक्रमाचं नाव आहे पारिजात हा फुलला. आगमनानं आपुल्या आसमंत हा फुलला. आगमनानं आपुल्या आसमंत हा फुलला. जणू नभी इंद्रधनु खुलला. जणू नभी इंद्रधनु खुलला. ऐन दिवाळीत बर का पारिजात हा फुलला. पारिजात हा फुलला. एक मिनिट. कसं आहे आम्ही गायक असल्यामुळे आम्हाला आमच्या आवाजाची फार काळजी घ्यावी लागते. तुमच्या परवानगीनं क्षमस्व. मी जरा 3 पेग पिऊन घेते. 3 घोट पाणी पिऊन घेते. घोट घोट घोट. तर आता मी माझ्या मैफिलीला सुरुवात करते. पारिजात हा फुलला. आज आपल्याला इथे तबल्याची साथ द्यायला आलेले आहे. अरे हे कुठे गेले? हॅलो हे कुठे गेले? आले. हॅलो. अरे अरे या. आपण कोण? आपण कोण? म्हणजे आमचे नेहमीचे उस्ताद जे तबला वाजवतात श्रीराम घुले ते कुठे दिसत नाहीत. घुले सर हॉस्पिटलला ऍडमिट आहे. अगं बाई काय झालं त्यांना? इज इट सिरियस? एनिथिंग? नाही त्यांना काख मांजरी झाली आहे. बापरे काक मांजरी? हो मांजर काखे धरली कचकन चावली. चावली कसली जवळ जवळ जेवली ती. हो पण आपण मी घुले सरांचा चौथा पट्ट शिष्य चौघुले. अच्छा चौथा म्हणून चौघुले असं बरं. केलेलं आहे. तर त्यांनी मला मदतीला इथे पाठवलेलं वा आहे. वा. नाही आता गुले मास्तरांनी तुम्हाला इथं पाठवलेलं आहे म्हणजे तुम्ही तेवढीच असणार अगदीच. रसिक हो हे आता मला तबल्याची साथ देणार म्हणजे नक्कीच चांगली द्याल अशी माझी खात्री आहे नाही का? म्हणजे काय नाही का? हे ऍक्च्युली काय होते तुमचं फक्त ऍक्शन होते वाक्य येत नाहीये एवढंच होतंय. नाही कसं आहे म्हणजे माझ्या गाण्यांना जशी आस आहे ना तशी माझ्या शब्दाला अशी आस आहे. असं होय असं होय. तर ते असे येत असतात. तर मंडळी यांचं स्वागत करा. ऍक्च्युली हे काय मध्ये मध्ये काय ऍक्च्युली म्हणजे माहितीये का? अहो ते काय टिपॉय का बाजूला सरकवताय? तबला आहे ना तो. असं काय करताय तुम्ही? तबल्याची साथ द्यायला आलात ना? हे वाजवायचंय मी. हो. अरे हरकत नाही. मग तुम्हाला काय वाटलं मृदुंग नाही? नाही नाही मृदुंग माझ्या कार्यक्रमात नसतो. नाही. भावगीतांचा कार्यक्रम आहे ना. हा. चल सुरुवात करूया. इथे असं काळं नाहीये मध्ये. इथे फक्त काळं आहे पांढरं नाहीये. ते जरा सरळ करता का? आता त्याचं कव्हर काढाल तर दिसेल. अरे हो मला लक्षातच नाही आलंय. अरे बापरे डोळ्यात बोट गेलं. डोळा मोठा ओपन करतो बघा आपण
डोळ्याचा आ करतो बघा तेव्हा डोळ्यात वर गेलं. तुम्ही नक्की घुले मास्तरांचे पट्टे शिष्य आहात ना? हो हो नक्कीच आहे मी हो, नक्कीच म्हणजे आहे. असणारच म्हणजे तुम्हाला तबला माहिती नाही असं होणारच नाही नाही, नाही नाही, का? असं म्हणजे ही होणारच सगळी तुमची विनोद चाललेले आहेत. ठीक आहे, हरकत नाही. आता आपण मैफिलीला सुरुवात करूया. तर रसिक हो, तुझ्या इथे घेऊन जा, हा. काय काय? नाही सुरू कर हरकत नाही. तुम्ही मध्ये मध्ये हे काय करतात मला काही कळत नाहीये जरा. नाही तुम्ही ते वेळ देईंगी असं म्हणजे एक थोडं मिनिट, मस्त करता आवडलं मला. आपले तोंड सांभाळा बरं का? Yes, yes, please. हा, तर मी कार्यक्रमाला सुरुवात करते. रसिक हो, माझे वडील हेच माझे गुरु. त्यांनी मला कायम सांगितलं, बाळा तू गाऊ नकोस. हा? म्हणजे त्यांनी मला सांगितलं की बाळा नुसतं गाऊ नकोस, हा गाणं आपल्या अंगात असं भिनव वा. आणि आपलं आयुष्य म्हणजे गाण्याला बनव बरं का. हे हे काय करताय तुम्ही? हात पुढे केलात ना गळा लावायला दिलं ते. यांनी गळा लावला जातो का? काहीतरी बोलू नका, जरा शांत बसा, कृपया शांत बसावे. तर माझ्या वडिलांनी मला गाण्याचं ज्ञान दिलं. मला तर मी शिक्षणाबरोबरच गायनाचं ज्ञान घेतलं आणि माझं सगळं आयुष्य संगीतासाठी वेचलं. नट्टी तर तेच मी तुमच्या सेवेस अर्पण करते आहे. आणि नमस्कार. माझी ही शाळा ही जमदाडे हायस्कूल भांडूप पूर्व. माझे बाबा हे बबन कांजूरमार्गे. एक मिनिट, तुम्ही तर म्हणालात तुम्ही चौघुले, मग कांजूरमार्गे बाबांचं नाव? बाबांचं आधीचं आडनाव हे कांजूरमार्गे होतं. माप ओलांडलं आणि मग ते आईकडे आले म्हणून चौघुले झाले ते. तुम्ही चुकून मिशीवाल्या एका माणसाला आपली आई समजत नाही आहात ना? नाही दोघांना मिशा आहे. म्हणजे बाबांनी मला एक गोष्ट सांगितली पण मी ती नाही ऐकली. मुळात तुम्ही तुमची माहिती का सांगताय? तुम्ही मला तुमची माहिती सांगितली मग मी माझी माहिती त्यांना नाही सांगितली. नाही, एक मिनिट, ही माझी गाण्याची मैफिल आहे ना, मी माझी माहिती सांगणार. मी तुमची मैफिल चालली आहे का ही? नाही, नाही. तुमची तबल्याची मैफिल चालली आहे की ज्यात मी गाण्याची साथ द्यायला आले? नाही, नाही. तसं नाही नाही ना. तर ही माझी मैफिल आहे, तर तुम्ही साथ द्या, ठीक आहे? हो. तर रसिक हो, तुम्ही नक्की तबला वादक आहात? हो तबला वाजता की मी. हा तर रसिक हो, मराठी संगीताला आपली भावगीतांची फार मोठी परंपरा आहे. खूप गायकांनी गाणी गाऊन ठेवलेली आहेत. त्यापैकीच एक गाणं मी इथं सादर करणार आहे आणि एक सांगतिक मानवंदना आपण त्यांना द्यायची आहे. आणि मला असं, काय चाललंय तुमचं? अहो काय चाललंय तुमचं? हे माझा हे संपलंय तर इथे 4-5 आहेत ना एकातला काढला तर काय प्रॉब्लेम. अरे ते टॉर्चचे सेल आहेत का? ते टॉर्च मधले सेल आहेत का? काय चाललंय तुमचं? जरा डोकं सांभाळा तुमचं. त्याला तबल्याचा गठ्ठा म्हणतात, कळलं का? मठ्ठा. शांत राहा. तर अनेक दिग्गजांची गाणी आपण इथे गाणार आहोत बरं का. मी आज इथे गाणार आहे मालतीताई खानोलकरांचं गाणं, बेवलकर गुरुजींचं गाणं आणि बाबूजी. हा बाबूजी दरधीर. हे गाणं ते नव्हे. तर रसिक हो, अनेक थोरा मोठ्यांची गाणी ऐकत ऐकत मी मोठी झाले. मोठी थोडी मोठी आहे रे. मोठी याच्यापेक्षा ही मोठी आहे. झालं तुमचं? हा तर अनेक थोरा मोठ्यांची गाणी ऐकत मी मोठी झाले. मला भावगीत हा प्रकार गाण्यातला खूप आवडतो. कारण भावगीतामध्ये ना एक आत्मा असतो. त्यातले जे भाव आहेत ना ते मला खूप आवडतात. म्हणजे परमात्म्याशी आनंद साधणारा हे जे भावगीत आहे. यार अहो काय चाललंय तुमचं? हे काय चाललंय तुमचं? ते तुमचं चालूपर्यंत मी रिंग रिंग खेळत होतो. हे रिंगरिंग खेळायचंय? रिंगरिंग खेळण्यासाठी येते. उचला ती चुंबळ, उचला. ह्याला काय म्हणतात? चुंबळ. काय ते? अहो चुंबळ आहे ती. मग मी बायकोचं घेतो ते काय? ऐका, ते चुंबन असतं. तुम्ही ना मला फार त्रास देता. तुम्ही मागे बसा बरं. Sorry, sorry. तर रसिक हो, मला असं म्हणायचं आहे की ती नीट ठेवा ते. मला हा दाबा हा देतो.
वला हाद अगर हंसी दुर्बहाल अगदी वला हाद अल बुर्ज खलीफा हाल जैसा भेस वैसा भाषा बोलने को मजा आता है. हे काय आहे हे काय आहे अरबी है ऍक्च्युली. हे अरबी आहे का मला माहिती नाही पण तुमच्यात जास्त चरबी एवढं मत जरा शांत बसाल कृपया. तर अनेक दिग्गजांची मी गाणी इथे गाणार आहे तर आता गाण्याला सुरुवात करते आहे. हे सुरांनो चंद्रवा हे सुरानो चंद्रवा हे सुरानो चंद्रवा हे सुरानो ओ चंद्रवा हे सुरानो चंद्रभा. काय चाललंय तुमचं? जरा जुना धंदा आठवला काय असा आवाज ऐकू आला ना की डायरेक्ट सोफा बनवायला घेतो मी. फर्निचरचं दुकान आहे का हे? Sorry. क्षणार्धात तुमचा सोफा आणि मी तुमच्या बसेन बरं का? नाही जरा शांत व्हा Yes, yes, आणि please. वाजवा तो तबला. हे सुरानो चंद्रभा हे सुरानो चंद्रभा. तबल्याची आहे. वॉन्ट टू फ्रेश. Shut up! काय want to fresh? वेडसर आहात तुम्ही वेडसर आहात. हे काय केलं तोंडाचं? तोंडाला लावायची असते ती पावडर तबल्याला लावायची असते ना पावडर. असं काय करतं? वाजवा. बेरिंग हा, मी करते. हे सुरानो चंद्रभा अरे बापरे, हे काय झालं? हे सुरानो हा, घे. चंद्रभा हे सुरा. हे काय आहे? ते जास्त एनर्जी लागली जरा थोडी जास्त एनर्जी कारण बराच वेळ चुकत होता ना म्हणून जरा जास्त एनर्जी लागली. सॉरी. नको ना लावूस एवढी एनर्जी डुकरा. आता घेतो आता घेतो. कशाला लावतोस बोकडा? आता मी व्यवस्थित विश्व इज माय फ्रेंड. वाजवा. हे सुरानो चंद्रभा हे सुरा. नाही मजा नाही येते. एकदा ते असं म्हणा बघूया लागतोय का की मॅच होत नाहीये जरा एकदा आता तुम्ही मॅच करताय. हे ना मैफिलीच्या आधी करायचं असतं आता नसतं करायचं. रसिको क्षमस्व त्यांना आता लक्षात येते की आपला तबला लागलेला नाहीये तर कृपया त्यांना तो लावून घेऊ द्या मग मी गाण्याची सुरुवात करते. कृपया क्षमस्व लावा आता तुमचा तबला. नाही कसं आहे माहितीये का कलेचं असं असतं म्हणजे लावा. कला सादर करायची तर व्यवस्थित करायची मग आपल्याला तसा काय प्रॉब्लेम. अरे ए तबला फोडलास तू बघतोस काय आता? काय चाललंय आता? कशी होणार माझी मैफिल कशी होणार? एक टेन्शन घेऊ नका तुम्ही टेन्शन घेऊ नका. हे काय आहे? हे का हे तो ना परत एकदा वाजवा जरा. हे नाही एक मिनिट तो ना नीट लागला नाहीये तुमचा. नाही व्यवस्थित लावलंय मी. तो आपण नीट लावूया या जरा या.